नमस्कार मंडळी, रोशन भोसले ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज नवीन आमदारांचा शपथविधी सोहळा आज पार पडणार होता. नवीन आमदारांनी आज शपथ घेणार होते. आज त्यासाठी हंगामी अध्यक्ष निवडले होते बीजेपीने. हंगामी अध्यक्ष बीजेपीने निवडले होते. त्यापैकी आता सत्ताधाऱ्यांनी शपथ घेतलेल्या आहेत आणि विरोधकांनी शपथीवरती बहिष्कार टाकला. नवीन आमदारांनी विरोधकांनी शपथ घेतलेल्या नाहीत. आज मालकडवाडी जिंदाबादचे फलक ते जितेंद्र आव्हाडांच्या हातात होते. मालकडवाडी ज्या ग्रामस्थांनी जे काय काम केले देण्याचे चांगले कौतुकास्पद आहे. मालकडवाडी गावानं दिशातेचं काम महाराष्ट्रासाठी केलेलं आहे. मालकडवाडी ग्रामस्थांनी जी दिशातेचं काम महाराष्ट्रात केले त्याची ठिणगी पडत आणि याचा वनवा पेटल आणि संपूर्ण महाराष्ट्र आणि देशात होईल असं जितेंद्र आव्हाड यांना सांगायचं आहे. त्यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये तेच सांगितलेलं आहे. आणि आम्हाला बॅलेट पेपरवर निवडणुका पाहिजेत, आम्हाला मशनवर निवडणुका नको तिथून पुढे असं या विरोधकांनी सांगायचं काम केले. आदित्य ठाकरेंनी बी तीच सांगितलं. त्याच्यामुळे यांनी बहिष्कार टाकलेला आहे. आज मशनवर काय मतदान घ्यायलाच नाही पाहिजे, बॅलेट पेपरच निवडणुका हव्यात आणि इथून पुढे जी काही मतदान होईल म्हणजे पंचायत समितीचं मतदान आहे, आता जिल्हा परिषदेचं मतदान आहे, सगळं मतदान हे बॅलेट पेपरच निवडणूक झाल्या पाहिजेत. जर ह्यांनी मशीन आणलं तर सरळ सरळ विरोधकांनी बहिष्कार टाकावा. आता जसा बहिष्कार त्यांनी टाकलेला आहे शक्ती तसाच त्यांनी निवडणुकीवरच बहिष्कार टाकावा. आम्हाला निवडणुकाच घ्यायच्या नाहीत. जनतेनं पण निवडणुकी बहिष्कार टाकावा. जनतेनं मतदान द्यायला जायचं नाही. मी तर स्वतः मतदान द्यायला जाणार नाही या पंचायत समितीला आणि जिल्हा परिषदेला. जर ह्यांनी मतदान मशीन घेतलं तर जर आपलं मतदान तिथपर्यंत पोचत नसेल तर मतदान देऊन काही एक अर्थ नाही. त्यामुळे मतदान बॅलेट पेपरच व्हावं. त्यामुळे विरोधकांनी चांगलं लावून धरलं पाहिजे. विरोधकांनी सोडती भूमिका घेतली नाही पाहिजे. 4 दिवस आंदोलन केले आणि गप्प बसले असं केलं नाही पाहिजे. आता होते नवी निवडणुका होऊ द्या असं केलंच नाही पाहिजे. बॅलेट पेपरवरच निवडणूक घेतल्या पाहिजेत. आता मालकडवाडी ग्रामस्थांच्या गुन्हे दाखल केलेले आहेत. जवळजवळ 200 जणांवर गुन्हे दाखल केले, नोटीस आले असं कळतंय. 144 कलम तिथं लावलेले आहे. आता जेव्हा सरकार स्थापन झालं नव्हतं त्याच्या अगोदर पण 144 कलम लावले होते तिथं त्यांनी. मालकडवाडीच्या ग्रामस्थांचं म्हणणं असं होतं की इथे मतदान एवढा विरोधी पार्टीला जाऊ शकत नाही, त्यामुळे आम्हाला टेस्ट घ्यायची. जर मालकडवाडीच्या ग्रामस्थांना टेस्ट घ्यायची होती तर ह्यांनी पोलीस फौजफाटा एवढा अंदाज कशाला? काय कारण पोलीस फौजफाटा आणायचा? काय संबंध आहे निवडणूक आयोगाचा? निवडणूक झाल्यानंतर निवडणूक आयोगाचा संबंध काय येतोय? त्या गावाला जर टेस्ट घ्यायची होती तर तुम्ही त्यात मध्ये का पाडला? पोलीस फौजफाटा आणताय, जवान आणताय, दम द्यायचं काम करताय, तुम्ही त्यांना नोटिसा पाठवताय, 20-20 जणांवरती गुन्हा दाखल करताय. हे काय चाललंय? हे काही हुकुमशाही आहे काय महाराष्ट्रामध्ये? हे काय हुकुमशाही चालली का? हा देश लोकशाही पद्धतीचा आहे का हुकुमशाही पद्धतीचा आहे देश म्हणा हा महाराष्ट्र म्हणा? काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? आज जितेंद्र आव्हाडांनी बी त्याच्यावर टीका केलेली. संबंध काय? पवारसाहेबांनी पण आज सांगितले पत्रकार परिषदेतून 144 कलम लावायचा संबंध काय? त्यांना फक्त टेस्ट घ्यायची होती. म्हणजे मालकडवाडीच्या जे ग्रामस्थांनी केलेले हे योग्यच केलेले. आपले सुनील राऊत म्हणा, संजय राऊतांचे बंधू ते पण म्हणले की मी बॅलेट पेपर निवडणुका आत्ता घ्यायला तयार आहे. मी राजीनामा देतो माझ्या आमदारकीचा. बॅलेट पेपर निवडणुका मी राजीनामा देतो. उत्तमराव जानकरांनी बी सांगितले. उत्तम जानकर पण निवडून आलेले तरी त्यांनी सांगितले, त्यांनी धाडस दाखवले मोठं की मी राजीनामा देतो, घ्या मतदान बॅलेट पेपर, हो द्या दूध का दूध पाणी का पाणी, कळू द्या सगळं जनतेला काय खरं आहे ते काय खोटं आहे. बॅलेट पेपरच निवडणूक घ्या. त्यासाठी राजीनामा द्यायला पण हे 2 आमदार तयार झालेले आहेत. असंच विरोधकांनी संघर्ष केला पाहिजे, लावून धरलं पाहिजे, थांबलं नाही पाहिजे अजिबात. ईव्हीएम मशीन हद्दपारच केली पाहिजे. ह्या देशातून हद्दपार झाला पाहिजे ईव्हीएम मशीन. जसं बाहेरच्या देशात ईव्हीएम मशीन वापरत नाही, अमेरिकेत म्हणा, जपानमध्ये म्हणा, प्रत्येक देशात ईव्हीएम मशीन बंदी केली आहे. ते बॅलेट पेपरच निवडणूक होते. निवडणूक आयोग काय पण उत्तर देते, त्यांना वेळ लागतो मोजायला. लावू द्या की. जुन्या काळात पण आपण बॅलेट पेपर निवडणूक होता वेळ लागत होता की, पण खरा निकाल येईल ना. हे असा घोळ होणार नाही. जी मतदानामध्ये घोटाळा करून ही ज्या आमदार होत्या तर सत्ता मिळवतात ती असं घडणार नाही. लोकशाही जिवंत राहील, टिकून राहील. तुम्ही 1 महिन्याचा निवडणुका घेताय. लोकसभेला किती 1 महिना निवडणूक घेतली होती आणि 1 महिन्यानंतर निकाल लावला आहे. 7 टप्प्यात निवडणूक घेतली. मग तुम्हाला 8 दिवस जर लागलं मतदान मोजायचं काय होते?
तुम्ही रोज नाटकं सांगू नका, काही बोलू नका. आणि बॅलेट पेपर्स इथून पुढे मतदान जनतेचा पण तोच आवाज आहे. बॅलेट पेपर्स हे निवडणुका इथून पुढे झाल्याच पाहिजेत. मला शिक्का हो द्या काय व्हायचं आहे ते. त्याच्यामुळे बॅलेट पेपर निवडणुका आहेत. पवारसाहेबांनी आज धक्कादायक खुलासे केले आहेत. पवारसाहेबांनी पत्रकार परिषदेत असं सांगितलेलं आहे की काँग्रेसला 80 लाख मतं पडल्यात. आत्ताच्या विधानसभा मतदारसंघात विधानसभेला मतदान झालं 80 लाख. त्यांचे आमदार 16 निवडून आलेत. शिंदेना 79 लाख मतदान पडले, त्यांचं 57 आमदार निवडून आलेत. आहे का कुठल्या गणितशास्त्रात तरी बसते का? ते काय चाललेलं आहे? शरद पवारांचे 72 लाख पवारसाहेबांना मतदान झालेलं आहे. 72 लाखापैकी 10 जागा त्यांच्या निवडून आल्या. आणि अजित पवारला 58 लाख मतदान पडलं तर त्यांचं 41 आमदार निवडून आलेत. कुठल्या लॉजिकमध्ये बसतंय का कशात? त्याच्यामुळं निवडणुका हे बॅलेट पेपर्स व्हायला पाहिजे. हे धक्कादायक खुलासे आहेत. जेवढा मोठा डिफरन्स असल्यावर एवढा आमदार कसं काय कमी होऊ शकतं? 80 लाख मतदान 16 आमदार आणि 79 लाख मतदान 57 आमदार. त्याच्यामुळे 100% घोळे, 100% घोटाळा आहे. रोज नवनवीन आकडेवारी समोर येते, रोज डेली. आणि निवडणूक आयोग उत्तर द्यायला तयार नाही. त्याच्यामुळे निवडणूक आहे बॅलेट पेपर्स घ्यायला पाहिजेत. जो बहिष्कार टाकलेला आहे ह्या आमदारांनी शपथ इथून पुढे मित्रमंत्री घ्यायलाच नाही पाहिजे. सरळ राजीनामा देऊन टाका. तुम्ही शपथी घेऊ नका आणि काय नका, राजीनामा देऊन टाका. तुम्हाला काही विरोधी पक्षात बसायचं सुद्धा मॅन्डेट नाही, त्यामुळे तुम्ही विरोध पण भक्कम करू शकणार नाही. विरोधी पक्षनेता जर ह्यांची जमर्जी असली तरी विरोधी पक्षनेता करतात, नाहीतर काय. आणि मला असं वाटतं की विरोधी पक्षनेता करणारच नाही फडणवीस. यांना विरोधी पक्षनेताच नको, यांना विरोधी पक्षच नको आहे मुळात देशातनं. त्याच्यामुळं ह्यांनी आता संघर्ष केला पाहिजे ह्या विरोधकांनी. आणि जनता बी रस्ता उचलायला तयार आहे. जनता वाट बघते की तुम्ही केव्हा पुढाकार घेता, याची वाट बघते जनता. त्यामुळं तुमचा जो निर्णय आजचा योग्य आहे. आज इतकंच. चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.